नमस्कार. खरं तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये मी चॅप्टर वाईज वेटेज तुमच्यासोबत शेअर करतोय. हे यासाठी कारण का MHT CET 2024 मध्ये जर तुम्हाला चांगलं पर्सेंटाइल मिळवायचं असेल ना, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत की कोणत्या चॅप्टरमधून किती मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. हे यासाठी सांगतोय. आता ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन करताय ना, मोस्ट ऑफ द विद्यार्थी कन्फ्युजन होतात. का? कारण का त्यांचं एक एम हेच आहे की मॅक्सिमम सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. हे प्रत्येकाला वाटत असेल की माझा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झालेला असावा. मग आपण सिलेबस कव्हर करण्यासाठी काय करतो? एखादा चॅप्टर आपण पिकअप केला आणि त्याला आपण 2-3 तास किंवा मॅक्सिमम मला वाटतं 1-2 दिवस जरी दिलेत आणि तरी तो कव्हर होत नाही आणि नंतर आपल्याला कळतं की हा लो वेटेज टॉपिक आहे किंवा लो वेटेज चॅप्टर आहे, ज्यातून फक्त 1 किंवा 2 क्वेश्चन्स विचारले झालेत. मग एका चॅप्टरमधून जर इतके कमी क्वेश्चन्स किंवा इतकं कमी वेटेज जर असेल आणि आपण इतका वेळ त्यामध्ये जर गुंतवणार असेल आणि बाय चान्स जर एक्झाममध्ये त्याच चॅप्टरमधून जो आपण चांगला केलेला आहे त्यामधून डिफिकल्ट क्वेश्चन्स आला तर आपल्याला प्रॉब्लेम्स फेस देऊ शकतात. कारण का एक्झामचा पेपर ज्यावेळी तुम्ही सॉल्व कराल ना, होतं असं की आपल्याला वाटतं हा चॅप्टरमध्ये एकदम परफेक्टली झालेला आहे आणि ज्यावेळी एक्झाम हॉलमध्ये तुम्ही जाता त्या प्रेशरमध्ये त्या टाईम मॅनेजमेंटमध्ये होतं असं की जो चॅप्टर तुमचा परफेक्ट झालेला असेल त्याचा सुद्धा क्वेश्चन्स होत नाही. याचा इफेक्ट इतर क्वेश्चन्सवर पडत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, एक हाय वेटेज टॉपिक्स करण्याची किंवा हाय वेटेज चॅप्टर्स करण्याचा एक फायदा हा असतो की त्या टॉपिक्समधून मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात. 2 किंवा 3 क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्या 2-3 क्वेश्चन्समध्ये सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. म्हणजे इझीचं क्वेश्चन्स तुम्हाला भेटेल, मीडियम पण मिळतील आणि डिफिकल्ट भेटेल. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? इझी, मीडियम हे क्वेश्चन्स तुम्हाला हातची जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये खरं तर मी चॅप्टर वाईज वेटेज सांगणार आहे. त्याचसोबत प्रत्येक चॅप्टरला तुम्हाला कसं टॅकल करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. खरं तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर सुरुवातीला येतो मी फिजिक्सचं तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगतो. खरं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे त्याला नक्की जॉईन करा. मी जे आता तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगतोय ना, तर सगळ्याची PDF वगैरे जे काही मटेरियल असेल ना ते मी ग्रुपला नक्की सेंड करेल. तर फिजिक्समध्ये बघा, फिजिक्समध्ये मॅक्सिमम 3 मार्क्सचे क्वेश्चन म्हणजे 3 क्वेश्चन्स विचारले जाणारे हाय वेटेज टॉपिक्स कोणते आहेत? तर रोटेशनल डायनॅमिक्स आहे, नंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स आहे, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स आहे. त्याचसोबत वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट EMI आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर हे जे टॉपिक्स आहेत ना, हे 3 मार्क्ससाठी यामधून क्वेश्चन्स येतात. याचाच अर्थ काय? पहिली प्रायोरिटी तुमची काय असली पाहिजे? तर या हाय वेटेज टॉपिक्सला टार्गेट करणं आणि नंतर मग तुम्हाला जे काही कमी वेटेजचे टॉपिक्स आहेत त्यांना तुमच्याकडे फोकस करायचं आहे. परंतु सुरुवातीला तुम्हाला हे चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत हे लक्षात ठेवा. आता बाकीचे चॅप्टर्स कोणकोणते आहेत? लक्षात ठेवा, 2 मार्क्ससाठी विचारले जाणारे चॅप्टर्स आहेत. सुपरपोजिशन वेव्ह आहे, ऑसिलेशन्स आहे, त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी आहे, त्यानंतर आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, त्यानंतर 1 मार्क्ससाठी विचारले जाणारे सेमी कंडक्टर्स आहे, त्यानंतर आहे तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स. त्यासोबत 11च तुम्हाला लक्षात आलं की 12ची ही ते मार्किंग स्कीम झाली, परंतु 11 तुम्हाला कसं कव्हर करायचं आहे? माझं तुम्हाला एक ब्लाइंड सजेशन हेच असणार आहे की लक्षात ठेवा, आता सध्या तरी तुम्ही 11th पेक्षा 12th वरच फोकस करा. जर तो 12ची जर मार्किंग स्कीम बघितली ना, 50 पैकी 10 क्वेश्चन्स हे तुमचे 11th वरून येणार आहेत. मग 11th मध्ये मॅक्सिमम आता फिजिक्ससाठी जर बघाल ना, तर लॉज ऑफ मोशन आणि ऑप्टिक्स हे 2 चॅप्टर्स आहेत, त्याच्यामधून 2-2 क्वेश्चन्स आहेत. हे जे आहेत 11चे जे चॅप्टर्स आहेत ते आता करण्याऐवजी माझं तुम्हाला सजेशन हेच राहील की 12चा मॅक्सिमम सिलेबस कव्हर करा आणि नंतर एंडिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 11चे जे चॅप्टर्स आहेत त्याचे फक्त PYQ सॉल्व करायचे आहेत. 11चे चॅप्टर्समधून मॅक्सिमम जी डिफिकल्टी लेवल असते ना, ती मीडियम लेवलची असते. जास्त पण डिफिकल्ट विचारले जाते. त्यामुळे जरी तुम्ही PYQs केलेत तरी ते इनफ होईल. परंतु आता तुम्हाला फोकस करायचा आहे 12चे जे मी चॅप्टर्स आता सांगितलेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. हाय वेटेज टॉपिक्सला पहिल्यांदा टार्गेट करा आणि त्यानंतर तुम्हाला टार्गेट करायचं आहे ते आहे लो वेटेज टॉपिक्सला. आता एखाद्या चॅप्टरला टॅकल तुम्हाला कसं करायचं आहे? एखादा चॅप्टर त्यावेळी तुम्ही पिकअप करताना सुरुवातीला काय करा, तर 10-15 मिनिटात फक्त चॅप्टरमधून गो थ्रू जा. म्हणजे त्यामध्ये काय काय कंटेंट आहे हे फक्त तुम्हाला बघायचं आहे आणि नंतरचा कमीत कमी 1 तास वेळ, 1 म्हणा किंवा 1.5 तास वेळ, यामध्ये काय करायचं आहे? त्या चॅप्टरची पूर्ण थिअरी कव्हर करायची. विद्यार्थ्यांना एक वाटत असतं की माझे MCQ सॉल्व होत नाहीत, फिजिक्सचे असू देत किंवा मॅथमॅटिक्सचे. हे का होतं? जर तुम्ही बघाल ना, एक कारण हेच आहे की तुम्ही थेरॉटिकली इतके पण स्ट्रॉंग नाही आहेत. म्हणजे तुमची थिअरी फक्त तुम्ही काय केले, पाठांतर करण्यापुरती किंवा लक्षात ठेवण्यापुरती वाचले, परंतु ते ॲप्लिकेशन बेस्ड. म्हणजेच काय, एखादा फॉर्म्युला जर तुमच्याकडे आहे,
तो फॉर्म्युला तुम्हाला सरळ तर पाठ असतो, हा फॉर्म्युला असा असा आहे, ओके. परंतु ज्यावेळी तुम्हाला तो त्याच फॉर्म्युल्यावरती काही क्वेश्चन्स किंवा काही तो फॉर्म्युला जर मॅनिप्युलेट केला तर तुम्हाला डिफिकल्टी येत असते. याचाच अर्थ काय, तुम्ही थेरॉटिकली स्ट्रॉंग बना. अर्थात हे लक्षात ठेवा की तर तुम्हाला थेरी कव्हर करायची असेल ना, एक लक्षात ठेवा की भलेही तुमच्याकडे किंवा डाऊट सॉल्विंगसाठी काही जास्त रिसोर्सेस असतील ना, यूट्यूब प्रेफर करा. मी काय करायचो तर एखादी कन्सेप्ट मला वीक वाटत असेल ना एखाद्या चॅप्टर म्हणून, मी रँडमली यूट्यूबवरून व्हिडिओ पिक करतो. मोस्टली मी अलग पांडे सरांचे जे जुने व्हिडिओ लेक्चर्स असतील ते रेफर करायचो आणि त्या चॅप्टरवरची ती थेरी कव्हर करायचो आणि नंतर मग मी ते MCQ प्रॅक्टिसला जायचो. आणि एकदम MCQ प्रॅक्टिस करताना हाय डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. सुरुवातीला 10 ते 15 तुम्ही इझी टू मीडियम लेवलचे क्वेश्चन्स पिकअप करू शकता आणि नंतर तुम्हाला लवकरात लवकर PYQजवर मूव्ह ऑन करायचं. आता येतो ते म्हणजे काय, तर केमिस्ट्रीचं तुम्हाला हाय चॅप्टर वाईज वेटेज काय असणार आहे. तर केमिस्ट्रीला सगळ्यात हाय वेटेज टॉपिक जो असणार आहे तो आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. 7 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. केमिस्ट्रीसाठी तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप सांगतो की केमिस्ट्री खूप इझी येतं, मॅक्सिमम शिफ्टमध्ये इझी टू मिडियम लेवलची चाललेली आहे. सगळीचे सगळे केमिस्ट्री जे आहे ना ती टेक्स्टबुक फॉलो करा. HSC बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे ना तेच फॉलो करा. मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो की टेक्स्टबुकच्या बाहेर तुम्हाला विचारलं जात नाही आणि खरंच इझी येते. कारण का जेवढ्यात कमीत कमी वेळात तुम्ही केमिस्ट्री सॉल्व्ह कराल ना तेवढं तुम्हाला बेनिफिशियल आहे. उरलेला वेळ तुम्ही फिजिक्ससाठी देऊ शकता. त्यामुळे केमिस्ट्री तुमच्या आतापासून स्ट्रॉंग बनवा. कारण का तुमचा स्कोर जो बूस्ट होणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे ना तो केमिस्ट्रीच्या स्कोरवरून होणार आहे. तर केमिस्ट्रीचे बघा तर सॉलिड स्टेट सोल्युशन्स, त्यानंतर केमिकल थर्मोडायनॅमिक्स, त्याचसोबत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर अल्कोहोल, फिनॉल आणि इथर, अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड, हे जे चॅप्टर्स आहेत यांचे वेटेज आहे 3 मार्क्स. 3 क्वेश्चन्स विचारले झाले. 4 मार्क्ससाठी आहे अमाइन्स विचारले जाणार आहे. त्यानंतर 2 मार्क्ससाठी इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहे. त्यानंतर आयोनिक इक्विलिब्रियम आहे. केमिकल कायनेटिक्स आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे. आणि 1 मार्क्ससाठी जो आहे तो आहे ग्रीन केमिस्ट्री अँड केमिस्ट्री. त्यानंतर बायोमॉलिक्युल्स आहे. हे जे आहे ते 1 मार्क्ससाठी आहेत. आता सुद्धा मी जसं फिजिक्सला सांगितलं सेम तसंच तुम्हाला करायचं आहे. पहिल्यांदा हाय वेटेज टॉपिक्सला टार्गेट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जी लो वेटेज टॉपिक्स आहेत त्यांच्यावरती टार्गेट करायचं आहे. आता येतो ते म्हणजे तुमचा मॅथचा स्टडी. मॅथसाठी बघा लक्षात ठेवा, मी नेहमी एक गोष्ट म्हणजे मी विद्यार्थ्यांना तेच सांगत असतो की तुमचा मॅक्सिमम फोकस जो असणार आहे ना पहिली प्रायोरिटी मॅथ्सवर ठेवा. कारण का टोटल जो स्कोर असणार आहे ना तो मॅथ्सवरूनच बूस्ट होणार आहे. एका क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत, ओके. त्यामुळे मॅथ्सला जर तुम्ही 80+ किंवा त्याच्या रेंजमध्ये जर तुम्ही क्रॉस केलं ना तर तुम्ही एक सेफ स्कोर गाठू शकता. आता जर तुम्ही बघाल ना तर लास्ट 2-3 इयर्स मॅथ्स हे काही जास्त डिफिकल्ट पण येत नाही, परंतु काही डिफिकल्टी वाढली आहे ते मीडियमपेक्षा हाय लेवलचं झालेलं आहे. मग यासाठी काय आहे, मॅथ्ससाठी एकच आहे तुमचे MCQज, मॅक्सिमम MCQज प्रॅक्टिस झाली पाहिजेत. लक्षात ठेवा, थेरॉटिकल पार्टवर म्हणजे एखादे फॉर्म्युले फक्त पाठ करण्याऐवजी त्या फॉर्म्युलांचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्ससाठी मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल, मॅक्सिमम MCQज प्रॅक्टिस करा. आता मॅथमॅटिक्सचं जर तुम्ही बघाल ना सगळ्यात जर हाय वेटेज टॉपिक्स जो आहे 2 डिफरन्शियल इक्वेशन्स आहे 10 मार्क्ससाठी येतात. त्यानंतर व्हेक्टर्स, लाईन अँड प्लेन हे जे चॅप्टर्स आहेत ते 8 मार्क्ससाठी आहेत. त्यानंतर 6 मार्क्ससाठी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. त्यानंतर डेरिव्हेटिव्ज, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज आहेत, इंटिग्रेशन आहे, डेफिनेट इंटिग्रेशन आहे. हे जे चॅप्टर्स आहेत ते 6 मार्क्ससाठी येतात. 4 मार्क्ससाठी मॅथमॅटिकल लॉजिक आहे, मॅट्रायसिस आहे, त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे, त्याचसोबत जे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे आणि 2 मार्क्ससाठी जे आहे लिनियर प्रोग्रामिंग, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आहे, त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हे जे चॅप्टर्स आहेत ना हे 2 मार्क्ससाठी येतात. याचाच अर्थ काय, यातून एक क्वेश्चन्स तरी येणारच आहे. परंतु मॅथ्ससाठी माझं तरी सजेशन हेच असेल, तुम्ही मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस करा. MCQमध्ये तुमची काहीही कमतरता जर भासत असेल टाईम बाउंडमध्ये MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कारण का लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही MCQ सॉल्व्ह करता, नॉर्मली MCQ सॉल्व्ह करताना आपल्याला काही वाटत नाही, परंतु जसं तुमच्या समोर एखादं घड्याळ असतं किंवा क्लॉक असतं त्या टाईम बाउंडमध्ये तुम्ही MCQ सॉल्व्ह करताना डेफिनेटली तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन्सवरती त्या प्रेशरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करण्याची सवय आतापासून लागेल. हे माझ्याकडून तुमच्यासाठी सजेशन आहे. कारण तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज आणि जे हाय वेटेज टॉपिक्स आहेत ना त्यांच्याबद्दल होता आणि चॅप्टरचा कसं टॅकल करायचं आहे याबद्दल होता. तुम्हाला काही नवीन टॉपिक्सवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कारण का तुमच्याच कमेंट्सवरून मी पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते डेफिनेटली बनवेन. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही प्लीज व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्ही मला पर्सनली मेसेज करून सुद्धा तुमच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करू शकता. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.